नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट सिरीज नुसार मीन, कॉमा, मीडियन आणि मोड कसं काढतात हे बघायचं आहे. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय केले? इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये वैयक्तिक पदमालेमध्ये मीन, कॉमा, मीडियन आणि मोड कसं काढतात हे पाहिलेलं आहे. तर या लेक्चर मध्ये आपण काय करू? मीन, मीडियन आणि मोड काढायचा आहे, पण कोणत्या सिरीज नुसार? डिस्ट्रिक्ट सिरीज नुसार. आता डिस्ट्रिक्ट सिरीज किंवा खंडित किंवा स्वतंत्र पदमाला कसं ओळखायचं? जेव्हा पदमालेमध्ये मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते, पण मेजरमेंट ही संख्येच्या स्वरूपात असते, गटाच्या स्वरूपात नसते, संख्येच्या स्वरूपात असेल तर त्याला म्हणायचं खंडित पदमाला किंवा डिस्ट्रिक्ट सिरीज असं म्हणायचं. तर आपण या लेक्चर मध्ये घेऊ प्रॉब्लेम. मग कॅल्क्युलेट मीन, comma, median and mode. Calculate mean, comma, median and mode from the following series. From the following series. हे लक्षात. आता सिरीज बघा काय आहे? साइज ऑफ एज आणि दुसरा आहे पॉप्युलेशन. टोटल 2 कॉलम आहेत. मी म्हटलं डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये काय 2 कॉलम येतात आणि दोन्ही कॉलम काय संख्येच्या स्वरूपात असणार आहेत, तेव्हा ती कोणती सिरीज होते? डिस्ट्रिक्ट सिरीज. हे पॉप्युलेशन म्हणजे काय? एफ फ्रिक्वेन्सी बरं का. दुसरा कॉलम फ्रिक्वेन्सीचा समजायचं कधी. घ्या मग प्रॉब्लेम लिहू. 15 त्याची फ्रिक्वेन्सी आहे 14, त्यानंतर 25, त्यानंतर हे पण 25, त्यानंतर 35 त्याची पण फ्रिक्वेन्सी 35. काहीही संख्या देऊ शकतात बरं का. 45, 37, 55 त्याची फ्रिक्वेन्सी 60-55 ची, त्यानंतर 65, 41, त्यानंतर 75 आणि हे 10. हे लक्षात. मग अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. काय आहे तर बघा काय काढायला सांगितलंय. कॅल्क्युलेट मीन, कॉमा, मीडियन आणि मोड फ्रॉम द फॉलोइंग सिरीज. डिस्ट्रिक्ट सिरीज नुसार म्हणले का काही नाही. मग आपल्याला ओळखून घ्यावं लागते काय? जेव्हा एम हे साइज ऑफ एज म्हणजे काय? विशिष्ट गुणासंबंधित त्यांचे काय दिलेले आहेत? पदमाला दिलेली आहे हे एम. आणि त्यानंतर पॉप्युलेशन म्हणजे हे वय दिलेलं आहे. वय म्हणजे मेजरमेंट आणि पॉप्युलेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी, किंवा पहिला कॉलम म्हणजे मेजरमेंट, दुसरा कॉलम म्हणजे फ्रिक्वेन्सी असं समजायचं. जेव्हा मेजरमेंट म्हणजे पहिल्या कॉलमची संख्या ज्या आहेत त्या गटाच्या स्वरूपात नसून संख्येच्या स्वरूपात जर असेल तर अशा वेळेस ते समजायचं डिस्ट्रिक्ट सिरीज नुसार. हे लक्षात. जर इंडिव्हिज्युअल सिरीज जर असती तर फक्त एकच कॉलम दिला असता, पण ही डिस्ट्रिक्ट सिरीज आहे. 2 कॉलम आहेत, पण जे काही मेजरमेंटचा कॉलम आहे ते काय आहे? म्हणजे पहिला कॉलम काय? संख्येच्या स्वरूपात आहे. हे लक्षात. आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे. तर काय काढा म्हणले? मीन, कॉमा, मीडियन आणि मोड. तर आपण बघू मीन, कॉमा, मीडियन आणि मोड कसं काढतात. मग नंबर 1 आन्सरला कॅल्क्युलेट मीन. इथे लिहू तुम्हाला एकदा लक्षात येण्यासाठी. डिस्ट्रिक्ट सिरीज इन डिस्ट्रिक्ट. आता मीन डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये सुद्धा मीन 2 पद्धतीने काढलं जाणार आहे. हे लक्षात. आता कोणत्या 2 पद्धती? एक डायरेक्ट मेथड आहे, एक शॉर्टकट मेथड आहे. मग अगोदर काय करू? जे काही कॉलम दिलेले आहेत ते लिहून घेऊ. एम आणि
आता एम म्हणजे ही मेजरमेंट पहिला कॉलम, एफ म्हणजे दुसरा कॉलम, हे लक्षात. तर अगोदर आपल्याला काय करायचे, मीन काढायचे डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये, पण कोणत्या ह्याच्यानुसार, डायरेक्ट मेथड नुसार. डायरेक्ट मेथडचं सूत्र काय इथं लिहितो, 1 नंबर टाकतो का इथं, हे टाकतो डायरेक्ट मेथड. हे लक्षात. याचं सूत्र काय, ए बरोबर समेशन सिग्मा एम एफ डिवायडेड बाय एन. हे लक्षात, हे आहे. मग आपल्याला एवढं काढावं लागतंय. मग एम दिलंय, एफ दिले, आता एम एफ काढावं लागेल. एम एफ म्हणजे कसं काढतात, एम चा आणि एफ चा गुणाकार करा, एम एफ येईल. मग अगोदर लिहून घ्या मेजरमेंट काय, 15 हे उभे जे आहे साईज ऑफ एज म्हणजे ते काय असते, मेजरमेंट असते. 15, 25, 35, 15, 25, 35, त्यानंतर 45, त्यानंतर 55, त्यानंतर 65, त्यानंतर 75. हे झाली मेजरमेंट. फ्रिक्वेन्सी लगेच लिहून घ्या, दुसरा कॉलम फ्रिक्वेन्सीचा. 14, 25, 35, 37, 60, 41 आणि 10 हे दिलेलं आहे. हे लक्षात. मग अशा वेळेस काय लक्षात घ्या, तुमचा 75 मार्काचा पेपर आहे थिअरी, तर थिअरी मध्ये एवढंच मीन कॉमा मीडियन आणि मोड 20 मार्काला येत आहे प्रॉब्लेम, बरं का. मग एम आणि एफ घेतले, मेजरमेंट घेतली, फ्रिक्वेन्सी घेतली, एम एफ म्हणले. कसं काढायचे एम एफ, कारण आपल्याला डायरेक्ट मेथड मध्ये काय करायचे, ए बरोबर सिग्मा एम एफ अपॉन एन आहे. एम बी दिले, एफ बी दिले. आता या दोघांचा गुणाकार करा आणि लिहून घ्या. गुणाकार करा. मग 15 गुणिले 14 किती येते, 210. 25 गुणिले 25 625 येते. ह्या दोघांचा गुणाकार बरं का, ह्या दोघांचा गुणाकार करा प्रत्येक संख्येचा, ह्या दोघांचा, ह्या दोघांचा, ह्या दोघांचा, नंतर ह्या दोघांचा गुणाकार बरं का. तसाही रॉंग आहे म्हणतात तुम्ही, गुणाकार आहे बरं का. गुणाकार करा. मग 15 गुणिले 14 किती आलं, 210. 25 गुणिले 25 25 625. 35 गुणिले 35 किती आलं, 1125. हे लक्षात. त्यानंतर काय, 1125 का 1225, 1225. 45 गुणिले 37 यांचा गुणाकार केला तर ते गुणाकार येते 1665. त्यानंतर 55 गुणिले 60 करा, या दोघांचा गुणाकार केला तर गुणाकार करून येईल 3300. त्यानंतर 65 गुणिले 41 करा, ते गुणाकार येत आहे 2665. त्यानंतर 75 गुणिले 10 ते येत आहे 750. हे लक्षात, 750 आलं. आता काय करा, यांची बेरीज करून घ्या टोटल. या सर्वांची एम एफ ची बेरीज करा, या एफ ची बेरीज करा. एफ म्हणजे एन. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये एन म्हणजे जे काही एन काढलं जाते ते कसं काढलं जाते, फ्रिक्वेन्सी दिली जाते. टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे एकूण फ्रिक्वेन्सीची बेरीज म्हणजे टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये. पण आपण इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये एन म्हणजे काय, काय मेजरमेंट मधले पद मोजालतो किती आहे, पण डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये फ्रिक्वेन्सी दिली असते. मग पूर्ण फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची, ते म्हणजे काय, एन टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. मग घ्या, मग ह्याचं टोटल करा. एन बरोबर किती येते टोटल हे, तर हे टोटल येते पूर्ण 222 ही फ्रिक्वेन्सीची टोटल येईल. त्यानंतर यांची बेरीज करा, एम एफ ची बेरीज येईल किती, तर ती बेरीज येईल 10,000. तर नाव द्या समेशन एम एफ 10,440. किमती भेटल्या, सूत्रात किमती ठेवा आणि काढून घ्या मीन. मग डायरेक्ट मेथडनं डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये 10,440 10,440 भागिले यांची किंमत 222. परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे बरं का. कॅल्क्युलेटर आपण आता तुम्ही
12वी पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नसेल, पण बीकॉमला आकडेवारी मोठ्या प्रमाणावर असते किंवा संख्या जास्त असतात, त्यामुळे कॅल्क्युलेटर किंवा मग कॅल्सी म्हणतात आकडेमोड करण्यासाठी. हे लक्षात, ते तुम्हाला वापरता येते, ते सोबत ठेवायचं स्टॅटच्या पेपरला. हे लक्षात. मग करा, मग 10,440 ला 222 न भाग घाला. भाग घातल्यानंतर किती येते तर 47.02. हे आलं मीन कोणत्या सिरीज नुसार, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये डायरेक्ट मेथड नुसार. आता आपल्याला आणखी एक मीन काढावं लागेल, कोणत्या पद्धतीनं, शॉर्टकट मेथड नुसार. मग ह्याच्या खालीच आपण काढून घेऊ. हे लक्षात. हे झालं डायरेक्ट मेथड नुसार. आता इथं शॉर्टकट मेथड न, त्याला ए नंबर, इथं बी देतो. कोणतं, शॉर्टकट मेथड. शॉर्टकट मेथड न काढावं लागेल आता मी. आता शॉर्टकट मेथड न सुद्धा काही कॉलम काढून घ्यावं लागते. घ्या मग, टोटल कॉलम तयार करावं लागते शॉर्टकट मेथड मध्ये. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये मीन काढताना टोटल 4 कॉलम. हे पहिला मेजरमेंटचा, त्यानंतर दुसरा आहे फ्रिक्वेन्सीचा, तिसरा आहे डीएक्सचा आणि चौथा आहे एफडीएक्सचा. मग इथं आपण एम घेऊ, त्यानंतर इथं डीएक्स काढू, एफ न बाजूला घेऊ. हे एफ, त्यानंतर एफडीएक्स. हे लक्षात. मग एमच्या कॉलम मध्ये दिलेली मेजरमेंट लिहून घ्या. ही मेजरमेंट पहिला कॉलम एम मध्ये घ्या. मग 15, 25, 35, 15, 25, 35, 45, 55, 15, 25, 35, 45, 55, 65, 75, 65, त्यानंतर 75. हे झाले मेजरमेंट. हे लक्षात. हे छोटाच करतो कॉलम. त्यानंतर डीएक्स. डीएक्स कसं काढायचं तर डीएक्स सांगतो बघा. मेजरमेंट मधली एक संख्या घ्यायची, कोणती बी पकडायची, ऍझ्युम द मीन म्हणून. कोणती मध्यभागची घ्या. टोटल 7 आहेत वाटतं संख्या, तर मध्यभागची घ्या 45. इथं एक्स बरोबर 45. इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये जसं काढलं होतं तसं घेतलं. एक्स बरोबर 45. आता या 45 मधून हे 15 या मेजरमेंट मधल्या संख्या वजा करा. हे जर पकडलेली ऍझ्युम द मीन एक्स बरोबर पकडलेली संख्या जर मोठी असेल, हे एक्स का पकडायचं, कारण डीएक्स काढायचे आपल्याला. हे लक्षात. मग डीएक्स काढायचे तर एक्स बरोबर 45 ऍझ्युम द मीन गृहीत माध्य म्हणून पकडले आपण. मग या 45 मधून ह्या संख्या वजा करा. पकडलेली संख्या जर मोठी असेल, हे लक्षात, पकडलेली संख्या जर मोठी असेल तर मायनस द्या उत्तराला वजाबाकी करून. पण समजा पकडलेली संख्या ह्यापेक्षा जर लहान असेल तर प्लस द्या. म्हणजे बघा 45 मधून 15 गेले, राहतात किती, 30. हे 30 लिहिलं, वजाबाकी केली. आता ही संख्या मोठी का, ही संख्या 45. ही जर मोठी असेल तर मायनस द्यायचं, -30. त्यानंतर 45 मधून 25 गेले, राहतात किती, 20. हे मोठं असल्यामुळे मायनस. त्यानंतर 45 मधून 35 गेले, राहतात किती, 10. 45 मोठा आहे म्हणून इथं 10, -10. आलं लक्षात. 45 मधून 45 गेलं, किती आलं, 0. आता हे डीएक्स मध्ये एक्स बरोबर जी संख्या पकडलात, यामध्ये कोणती बी पकडा. 15 पकडा, 25 पकडा, 35 पकडा, 45 पकडा, 55 पकडा, 65 पकडा, 75 पकडा, ऍझ्युम द मीन म्हणून. हे एक्स बरोबर आन्सर तेवढंच येते मीनचं. किती, डायरेक्ट मेथडनं जेवढं आले तेवढं शॉर्टकट मेथडनं येईल. फक्त पॉइंट मध्ये काही प्रमाणात फरक पडेल. पॉइंट पण सुरुवातीला सेम आलं पाहिजे, तरच आपलं बरोबर, डायरेक्ट मेथडनं आणि शॉर्टकटनं आलं तर. मग बघा 45 मधून 45 गेले 0. आता 45 पेक्षा 55 मोठा आहे, मग ह्या 55 मधून 45 गेले, राहतात किती, 10 राहतात. पण हे 55 मोठा असल्यामुळे आलं प्लस. हे जर मोठा असतं 45 तर आपण मायनस दिला असतो. त्यानंतर 45 मधून 65 जातात का हो, नाही ना जात. मग अशा वेळेस 65 मधून 45 गेले, राहतात किती, 20. पण हे 65 मोठं असल्यामुळे प्लस 20. त्यानंतर पुढे 45 मधून 75 जातात का, नाही, म्हणजे 75 मोठा आहे. 75 मधून 45 वजा करा, राहतात 30. हे 30. आता हे 75 मोठा आहे म्हणून प्लस. लक्षात.
आता पुढलं काम करायचं काय, हे मायनस मायनसची बेरीज करा, प्लस प्लसची बेरीज करा. हे लक्षात करा. मग ह्या तिन्हीची बेरीज करा आणि ह्या तिन्हीची करा. काय येईल मग, मायनसची बेरीज येईल 60 का हो, प्लसची बेरीज येईल 60. इथे किती आलं 0 0. हे समेशन dx बरोबर आलं 0 0. ठीक आहे. ओके. पुढे फ्रिक्वेन्सी लिहून घ्या. दिलेली फ्रिक्वेन्सी जशाला तशी त्या संख्यांची किती आहे 14, त्यानंतर 25, त्यानंतर 35, त्यानंतर 37, त्यानंतर 60, त्यानंतर 41, त्यानंतर 10. या सर्वांची बेरीज करा. त्याला नाव द्या n बरोबर. जसं इथं बेरीज केला तेवढीच बेरीज येईल किती 222. आता काय केलंय, शेवटचा कॉलम आणखीन एक तयार केला fdx चा. आता fdx काय, कसं काढायचं, तर fdx काय असते, ह्या दोघांचा गुणाकार असते, dx चा आणि f चा fdx. मग इथे लिहू का तुम्हाला समजण्यासाठी गुणाकार कसा आहे, dx चा आणि f चा गुणाकार म्हणून fdx, किंवा f चा आणि dx चा fdx. हे लक्षात, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करा शेजाऱ्यांचा करा. मग 30 गुणिले 14 किती येते, 30 गुणिले 14, 14 त्रिकम 42. 420 काय, 0 ला 0, 14 त्रिकम 42. पण इथं मायनस आहे, प्लस न जावा. आता इथं बघा मायनस गुणिले प्लस, अशा वेळेस काय येते, गुणाकार होऊन मायनस. बरं का. मग इथं तसंच आहे, मायनस 30 गुणिले 14 गुणाकार येईल 420, पण मायनस संख्या आहे म्हणून मायनस. हे लक्षात ठेवा बरं का. त्यानंतर 25 गुणिले 20 किंवा 20 गुणिले 25, 25 दुनी 50, म्हणजे किती येईल, 0 ला 0, 25 दुनी 50 म्हणजे 500 येईल. मायनस आहे म्हणून मायनस. त्यानंतर 10 गुणिले 35 किती येईल, 35 ला 35 आणि हे 0 म्हणजे 350 आलं. 35 एक 35, 0 ला 0 म्हणजे 350, मायनस ला मायनस. त्यानंतर 37 गुणिले 0, 0 ला कोणत्याही संख्येने गुणलं किंवा भागलं 0 येत आहे म्हणून हे 0. त्यानंतर 60 गुणिले 10 किंवा 10 गुणिले 60 किती येते, 600. कसं 600, आता प्लस संख्येला प्लस संख्येने गुणाकार केला तर येते प्लसच आन्सर गुणाकार म्हणून. म्हणजे इथं बघा 10 ला प्लस आहे आणि 60 ला काही नाही म्हणजे प्लस आहे. 60 गुणिले 10 आलं 600 प्लस. त्यानंतर 20 गुणिले 41 किती येते, 820 का हो, 820 प्लसच, 20 ला प्लस चिन्ह आहे म्हणून. हे लक्षात. त्यानंतर पुढे 30 गुणिले 10 किती येते, 300. प्लस द्यायचं का मायनस, 30 ला प्लस आहे म्हणून प्लस. आता पुढलं काम, इथं जसं मायनस मायनसची प्लस प्लसची बेरीज प्लस सेम इकडे करा. हे मायनस मायनसची बेरीज करा, या प्लस प्लसची करा. मायनस मायनसची बेरीज करून बेरीज इथे बघा, प्लस आधी मायनसची बेरीज करा, वरल्याची करा किंवा कोणतीही करा तुमच्या मनावर. कोणती करायचं, प्लसची करू का, मग मायनस आपल्याला वजा करते सोपं होते. मग ठीक आहे, प्लसची करा. प्लसची बेरीज इथे किती, 1720. हे पूर्ण बेरीज करून घ्या, 600, 820, 300. हे लक्षात. म्हणजे काय, 8 6 8 14, 1400, 1700, 1720 लक्षात. आणि वरली मायनसची बेरीज करा. मायनसची बेरीज इथे 1270, मायनस 1270. वजाबाकी करा, 1720 मधून 1270 वजा करा, राहतात किती, 450. बघा 0 तून 0 ला 0, 12 तून 5 गेले, 12 तून 7 गेले, राहतात 5. 6 मधून 2 गेले, राहतात 4. 1 मधून 1 गेला 0. आता मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस. याला नाव काय द्या, सिग्मा fdx. किती आलं fdx,
450. आलं लक्षात? आता ह्याच सूत्र ठेवा आणि किंमत काढा. आता सूत्र काय आहे शॉर्टकट मेथडचं? तर बघा, ए बरोबर एक्स अधिक समेशन एफ डीएक्स किंवा सिग्मा एफ डीएक्स डिवायडेड बाय एन, हे आहे सूत्र. सूत्रामध्ये एक्स लागणारे एक्स घेतले का काढले का? आपण काढले. सिग्मा एफ डीएक्स लागले का म्हणजे काढले का? हे सिग्मा एफ डीएक्स काढले. कसं काढले? डीएक्स आणि एफ चा गुणाकार केला म्हणजे एफ डीएक्स आले. आणि एन म्हणजे काढले का? काढले ना एन. टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 222. किमती ठेवा मग. ए बरोबर 45 अधिक सिग्मा एफ डीएक्स किती आले? 450 भागिले यांची किंमत किती आहे? तर 222. मग ए बरोबर 45 450 ला 222 न भाग घाला तर तेवढं किती येईल त्याचं? भाग घातल्यानंतर तुम्हाला आता कॅल्क्युलेटरचा वापर परीक्षेमध्ये आहे बरं का. कॅल्क्युलेटर वापरू शकता. घरी सुद्धा प्रॅक्टिस करताना कॅल्क्युलेटरचा वापर करायचा. हे 450 भागिले 222 तर किती येते आन्सर? 2.02. 2.02. त्यानंतर ए बरोबर 45 आणि 2.02 म्हणजे 47.02. हे झालं तुमचं मीन. शॉर्टकट मेथडने किती आले मीन? 47.02. डायरेक्ट मेथडने किती आले? 47.02. दोन्ही बरोबर आहे म्हणजे आपलं मीन बरोबर आहे. हे अशा पद्धतीने मीन काढायचं. आता लगेच आपण मीडियन काढून घेऊ. व्यवस्थितरित्या समजून घ्या. 20 मार्काला प्रॉब्लेम येतो जर थेरी पेपर आला तर, बर का. त्यानंतर काय करू आपण? मीन काढलं डायरेक्ट मेथडनं आणि शॉर्टकट मेथडनं. आता आपल्याला मीडियन काढावं लागेल दुसरं. तर बघा इथे लिहितो, कॅल्क्युलेट मीडियन इन डिस्ट्रिक्ट सिरीज. मग मीडियन काढताना काय करायचं? दिलेली मेजरमेंट चढत्या क्रमानं आहे का बघायचं. असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर आपल्याला चढत्या क्रमानं लिहून घ्यावं लागेल. तर बघा आधी मेजरमेंट 15, 25, 35, 45, 55, 65, 75 चढत्या क्रमानं आहे. फ्रिक्वेन्सी बघायची नाही, फक्त मेजरमेंट बघायची बरं का वरलं. मग आहे चढत्या क्रमानं मग घ्या मग लिहून. मीडियन मध्ये एम बरोबर सूत्र काय आहे त्याचं? द साइज ऑफ इन ब्रॅकेट मध्ये n+1 डिवायडेड बाय 2 द आयटम. हे काय झालं? सूत्र आहे मीडियनचं. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये बी तेच आहे, इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये बी तेच आहे, पण कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये हे एक आहे आणि दुसरं एक येते. आणि त्यासोबतच काय सम आणि विषमचे बी सूत्र आहे ह्याचं. तर बघा मग काय मीडियन काढायचे हे सूत्र आहे मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी आधी लिहून घ्या. चढत्या क्रमानं असेल तर व्हेरी गुड. 15, 25, 35, 45, 55, 65, 75 ही झाली मेजरमेंट. त्यानंतर फ्रिक्वेन्सी घ्या. नंतर कॉलम कोणते काढायचे आपण ते बघू. आधी फ्रिक्वेन्सी घ्या. 14, 25, 35, 14, 25, 35, 37, 60, 60, 41 आणि 10. ओके. आता आपल्याला काय केलं जाते मीडियन काढताना? एम आणि एफ दिले. एम बघितलं चढत्या क्रमानं आहे का? ठीक आहे. आणि त्या एम ची नसेल चढत्या क्रमानं तर चढत्या क्रमानं लिहायचं. ती त्या संख्येची फ्रिक्वेन्सी त्या समोरच लिहायची. म्हणजे जसं बघा 15 ची फ्रिक्वेन्सी 14 आहे लिहिलं त्याच्यासमोर, 25 ची 25 आहे लिहिलं, असं लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढे एक कॉलम तयार करायचा. हे एफ ची बेरीज का? ती इथे 222 टोटल, कारण आपण इथं काढलंय. हे यांची बेरीज टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे 222. एफ ची बेरीज केली. आता
आपल्याला काय करावं लागेल, आणखीन एक कॉलम काढावा लागतो CF चा. त्याला आपण म्हणतो कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, संचित वारंवारता. सूत्र आपण जेव्हा विचार केलतो सूत्राच्या लेक्चर मध्ये आपण समजून घेतले CF काय असते. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित वारंवारता. ते कसं काढायचं हा कॉलम, तर बघा ही पहिली फ्रिक्वेन्सी जशाला तशी इथं लिहायची 14 हेला. त्यानंतर या 14 मध्ये ही दुसरी ऍड करायची फ्रिक्वेन्सी. करा मग. 14 आणि 25 किती, 39 का हो, ठीक आहे 39 इथे लिहून टाका. मग दुसरी कम्युलेटिव्ह लेटर आपल्याला हे लक्षात. त्यानंतर ह्या 39 मध्ये हे 35 ऍड करा आणि इकडे लिहून घ्या. 39 मध्ये तिसरी फ्रिक्वेन्सी ऍड केल्यानंतर किती भेटते कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर 74. हे लक्षात. त्या 74 मध्ये चौथी फ्रिक्वेन्सी ऍड करा आणि इथं लिहून घ्या. हे मी तुम्हाला समजण्यासाठी हे कराले बरं का, परीक्षेमध्ये असं हे करू नका. म्हणजे तुम्हाला समजावं की कसं आलंय ते, त्यासाठी मी हे करत आहे. मग 74 मध्ये 37 हे करा, येते 111. त्यानंतर 111 मध्ये 60 ऍड करा, किती येईल 171. त्यानंतर 171 मध्ये 41 ऍड करा, ते येईल 212. त्यानंतर 212 मध्ये हे 10 ऍड करा, 222. हे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधली शेवटची जी काही येणार आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तीच टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी येते का बघायची. हे शेवटची हे म्हणजे आपल्याला बरोबर येते का हे समजतं. हे लक्षात. हे झालं. आता सूत्रानुसार किंमत काढा. एम बरोबर द साईज ऑफ, हे सूत्र डायरेक्ट कशाला ठेवू, डायरेक्ट किमती ठेवतात. एम बरोबर द साईज ऑफ एन, म्हणजे एन ची किंमत किती आहे, तर काही इथं n+1/2 दिले. एन ची किंमत म्हणजे 222. 222 अधिक 1 भागिले 2 द आयटम. हे लक्षात. काय केलं, n+1, n म्हणजे किती आहे 222 प्लस 1 सूत्रातलं प्लस केलं आणि भागिले 2 आहे सूत्रातलं म्हणून 2. आणि लक्षात. त्यानंतर m बरोबर द साईज ऑफ 222 आणि 1 223 भागिले 2. हे लक्षात. द आयटम. त्यानंतर m बरोबर द साईज ऑफ 223 ला 2 न भाग आला, ते किती येते 223 ला 2 न भाग घातल्यानंतर 111.5 येते का हो, 111.5 द आयटम बरोबर 111.5 द आयटम बरोबर. मग तो आयटम काय करायचा, 111.5 जे काही आहे संख्या, ती संख्या काय करायची मग इथं शोधा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय करायचं, ते ही संख्या 111.5 ही कम्युलेटिव्ह मध्ये शोधायचं कुठं भरून निघते. आता आपण एखादी गोष्ट, आता बिझनेस चालू केलाय, जेवढे आपण गुंतवले त्याच्यापेक्षा जास्तच आपण अपेक्षा करतो ना, तसंच समजायचं 111.5 इथं कुठं भरून निघते बघायचं. 14 मध्ये निघतात का 111.5 भरून नाही, 39 मध्ये निघतात का नाही, 74 मध्ये का नाही, 111 मध्ये निघतात का नाही, कारण इथे 111.5 आहे. 111 मध्ये येतात का भरून नाही, मग येतात कुठं 171 मध्ये. ह्याला बॉक्स करा असं म्हणजे तुमच्या लक्षात. 171 मध्ये हे 111.5 कुठेतरी भरून निघतात बरोबर. बघा 111.5 कुठे भरून निघाले 171 डायरेक्ट लिहायचं एम बरोबर मग 171 द आयटम किंवा 171 द आयटम इन CF असं लिहून टाका. म्हणजे ते आपल्याला समजते 111.5 कुठं भरून निघाले 171 मध्ये. त्यानंतर एम बरोबर काय करायचं मग 171 कोणत्या फ्रिक्वेन्सीची आहे, म्हणजे 171 कोणत्या फ्रिक्वेन्सी म्हणजे 60 फ्रिक्वेन्सीची किती मेजरमेंट आहे, म्हणजे काय 111.5 संख्या भरून निघाली 171 मध्ये भरून निघाली. मग 171 घेतला CF चा. मग आता 171 चा जे काही मेजरमेंट मधली संख्या कोणती आहे बघायची 171 ची. 171 इथं आहे, ते मेजरमेंट मधली संख्या म्हणजे काय 55, ते म्हणजे तुमचं काय झालं मीडियन. लक्षात.
एम म्हणजे तुमचं मीडियन. अशा पद्धतीनं मीडियन काढलं जाते. हे लक्षात. काय करायचं, दिलेली मेजरमेंट घ्यायची, तर त्या क्रमाने असेल तर ठीक, नसेल तर घ्यायची. त्याच्यासमोर फ्रिक्वेन्सी घ्यायची, फ्रिक्वेन्सीवरून सीएफचा कॉलम तयार करायचा. सीएफचा कॉलम कसा तयार करायचा, पहिले 14 जसे आले तसं त्या 14 मध्ये दुसरी फ्रिक्वेन्सी ऍड करा, दुसरी कम्युनिटी भेटते. दुसऱ्या कम्युनिटी मध्ये तिसरी फ्रिक्वेन्सी ऍड करा, तिसरी कम्युनिटी. तिसऱ्या कम्युनिटी मध्ये चौथी फ्रिक्वेन्सी, चौथी कम्युनिटी. चौथ्या कम्युनिटी मध्ये पाचवी फ्रिक्वेन्सी, पाचवी कम्युनिटी. असं भेटतंय. हे लक्षात. मग सूत्र आहे n+1 डिवायडेड बाय 2 द आयटम. 222 प्लस 1 23. 23 ला 2 न भागलं 111.5 येते. 111.5 सीएफ मधच्या कॉलम मध्ये कुठं भरून निघते बघा, ते भरून निघते 171 ला. येले 171 लिहून घ्या. मग 171 आयटम इन सीएफ. 171 घेतलं की ते त्या 171 ची मेजरमेंट मधली जे मेजरमेंट आहे 171 ची ती घ्यायची. कोणत्या मेजरमेंट मधली संख्या 171 ची? 55. हे लक्षात. मग एम बरोबर 55. हे झालं तुमचं मीडियन. आता मोड इथे काढू. मोड तर बघा, कॅल्क्युलेट मोड इन डिस्क्रीट सिरीज. काय करायचे, कॅल्क्युलेट मोड इन डिस्क्रीट सिरीज. इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये मोड कसं काढाल, तो प्रॉब्लेम घरी दिलेले म्हणजे लेक्चर दररोजच्या दररोज बघा जावं तरच समजते बरं का. इंडिव्हिज्युअल सिरीज मध्ये मोड कसं काढलं जात होतं, एकच मेजरमेंट राहत होती आणि त्याच्यामध्ये आपण बघत होतो, ऑब्झर्वेशन करत होतो. कोणती संख्या रिपीटेड आल्या, पुन्हा पुन्हा आल्या, वारंवार आल्या, ते म्हणजे मोड. पण डिस्क्रीट सिरीज मध्ये परत परत संख्या कोणत्या आल्या का, नाही ना. आणि परत परत आली असली तरी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. हे लक्षात. मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याला मोड ग्रुपिंग मेथड सूत्र समजून सांगताना मी सांगितले, ग्रुपिंग मेथड आणि अनालिसिस टेबल नुसार आपल्याला काढावं लागेल. इथं ग्रुपिंग मेथड नुसार काढून इकडे अनालिसिस टेबल, म्हणजे ग्रुपिंग मेथडवर अनालिसिस टेबल आधारित असतं. मग इथं ग्रुपिंग टेबल घेऊ किंवा ग्रुपिंग मेथड नुसार टेबल आणि इथं अनालिसिस टेबल घ्या. मग नाव द्या आधी, ग्रुपिंग मेथड. टोटल याच्यामध्ये किती कॉलम तयार करायचं, टोटल 7 कॉलम तयार करायचं बरं का. पहिला एक मेजरमेंट आणि दुसरा फ्रिक्वेन्सीचाच. आता टोटल 7 कॉलम कशी आहे, पहिल्याला मेजरमेंट दिली, दुसऱ्याला सरळ फ्रिक्वेन्सी नाव द्यायचं. हे काय, पहिल्याला एम नाव देऊन टाका मेजरमेंट, दुसऱ्याला नाव देऊन टाका फ्रिक्वेन्सी बरं का. फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी असं नाव द्या. दुसऱ्याला नाव काय द्या, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी हे लक्षात. असं त्या फ्रिक्वेन्सी मध्ये टोटल 6 कॉलम तयार करायचे. हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि 6. आलं लक्षात. त्याला नाव द्यायचं 1 नंबर कंसामध्ये एफ घ्या, सांगतो का एफ नंतर 2, 3, 4, 5 आणि हे 6. असं हे झालं. आता इकडे काय करा, अनालिसिस टेबल काढून घ्यायचं. अनालिसिस टेबल याच्यामध्ये टोटल 8 कॉलम तयार करायचे बरं का. टोटल 8 कॉलम तयार करा. पहिला मेजरमेंटचा, दुसरा 1 नंबर, नंबर देऊन टाका असे 8 6 पर्यंत. 1 2 इथं झालं 3, हे झालं 4, हे झालं 5, 1 2 3 4 5 6, हे 7 आणि 8 अशी कॉलम दिली अनालिसिस टेबल वर का. मग ह्याला काय नाव द्यायचं, याला द्या एम नाव मेजरमेंट, याला 1 नंबर, याला 2, याला 3,
याला 4, याला 5, याला 6 आणि शेवटी टोटल. बर अशी नाव दिली. आता काय करा, इकडे ग्रुपिंग मेथड मध्ये या. एम मध्ये दिलेली मेजरमेंट लिहून घ्या. किती? 15, 25, त्यानंतर 45, नंतर 55, नंतर 65, नंतर 75 असं घेतलात लिहून. ठीक आहे. त्यानंतर काय करा, काय 15, 25, 35 आहे इथं. एक मिनिट. 15, 25, 35, 45, 55, त्यानंतर 65, त्यानंतर 75 हे घेतलं. ठीक आहे. एफ एक नंबरच्या कॉलम मध्ये एफ आहे. फ्रिक्वेन्सी ज्याच्या त्याचं लिहून घ्या फ्रिक्वेन्सी. मग घ्या 15 ची काय 14 हे लक्षात. नंतर 25 ची 25 आहे. नंतर 35 आहे. 35 ला 35 आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी लिहून घ्या जशाल तशी त्या संख्येची. 37, 60, 37, 60, 41 आणि त्यानंतर आहे 10. ठीक आहे. हे झालं फ्रिक्वेन्सी. आता 2 नंबरच्या कॉलम मध्ये काय करायचं, ही जी काही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे नाव, ही फ्रिक्वेन्सी घेतली. मग ह्या 2 नंबरच्या कॉलम मध्ये 2 फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची, लिहून घ्यायची. कशी 2 बघा, ह्या 2ची बेरीज करायची इथं लिहायचं, या 2ची बेरीज करायचं इथं लिहायचं, या 2ची बेरीज करायचं इथं लिहायचं. आता ह्या 10ला जोडीदार आहे का? नाही ना. नसल जोडीदार, नसल संख्या खाली तर ती तशीच राहू द्यायची, त्याचा विचार नाही करायचा. घ्या मग 14 आणि 25 किती होते बेरीज? 39. पण 35 आणि 37 यांची बेरीज किती होते? तर 72 होते. घ्या 72. त्यानंतर 60 आणि 41 यांची बेरीज किती होते? तर ती बेरीज होते 101. अशी बेरीज केली, झालं. जर आणखीन संख्या असते तर आणखी 2ची केली असती. जेवढ्या संख्या आहेत फ्रिक्वेन्सी मध्ये त्यांच्या 2च्या बेरीज करायचं 2 नंबरच्या कॉलम मध्ये. 1 नंबरच्या कॉलम मध्ये दिलेली फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची. आता 3 नंबरच्या कॉलम कडे इथं काय करायचं, मग हे जी पहिली फ्रिक्वेन्सी आहे एक कॉलम मधली किती आहे? 14. ही 14 सोडायची, म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी सोडायची आणि 2च्या बेरजा करायच्या. आता पहिली सोडून 2च्या बेरजा काय असते तर बघा, हे 14 एक सोडून द्या फ्रिक्वेन्सी. नंतर 25 आणि 35 ची बेरीज करा आणि इथं लिहून टाका. 37 आणि 60 ची बेरीज करा, इथं लिहून टाका. 41 आणि 10 ची बेरीज करा आणि इथं लिहून टाका. आलं लक्षात? आता 14 सोडली, मग बाकीचे 2च्या जोड्या झाल्या. बरोबर. घ्या मग टोटल करून 25 आणि 35 किती होते हो? तर 60 होते. हे 60 इथं लिहून घ्या. त्यानंतर 37 आणि 60 किती होते हो? 37 आणि 60 किती होईल? तर 97 होते. हे 97 इथं लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर 41 आणि 10 किती होते हो? 51 होते. हे 51 इथं लिहून घ्या. चला, झालं. तिसरा कॉलम कळाला कसा केला तिसरा कॉलम. या 3 नंबरच्या कॉलम मध्ये काय केलं आपण, पहिली एक फ्रिक्वेन्सी सोडून द्या किंवा दिली आणि 2च्या बेरजा केल्या. हे लक्षात. 14 सोडली म्हणजे 25 आणि 35 ची बेरीज केली. 37 आणि 60 ची बेरीज करून इथं लिहिली. 41 आणि 10 ची बेरीज करून इथं लिहिली. तिसरा कॉलम झाला. चौथ्या कॉलम मध्ये काय करायचं, आता या चौथ्या कॉलम मध्ये नंबर 4 जे नाव दिले त्याला, त्याच्यामध्ये काय करायचं, हे जे काही फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे 1 नंबरचा कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी दिली आहे, त्यामधल्या सुरुवातीपासून 3 ची बेरीज करायची. 1, 2, 3 आणि लिहून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या 3ची 1, 2, 3 लिहून घ्यायचे. ह्याला 2 संख्या आहेत का जोडीदार म्हणून आणखी नाही, मग ते करायची गरज नाही, सोडून द्यायचं. म्हणजे चौथ्या कॉलम मध्ये काय करायचं, दिलेल्या फ्रिक्वेन्सी जे काही 1 नंबरचा कॉलम आहे त्याच्यामध्ये 3ची बेरीज करा, लिहून घ्या. घ्या मग बेरीज. 14, 25 आणि 35 बेरीज करा आणि लिहून घ्या. किती होते बेरीज? 14, 25 आणि 35 ची ती बेरीज येईल 74. बरं का. त्यानंतर 37, 60, 41 यांची बेरीज करा. 37, 60 आणि 41 ही बेरीज केलो तर ती बेरीज भेटते आपल्याला 138. आता या 10ला आणखी 2 संख्या जोडीदार आहेत का? नाहीत. मग करू नका बेरीज, सोडून द्या ती संख्या तशीच. परत सांगतो, चौथ्या ह्याच्यामध्ये काय केलं, कॉलम मध्ये आपण जे काही फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सी मधल्या 3 फ्रिक्वेन्सी पकडलो, त्यांची टोटल केली, लिहून घेतली. नंतर दुसऱ्या 3 ची केली, टोटल केली. ह्याला 10ला आणखी 2 संख्या नाहीत म्हणून आपण सोडून दिलं, नाहीत तर. आता 5व्या ह्याच्यामध्ये 5व्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सीच्या काय करायचं, ह्या फ्रिक्वेन्सीच्या 5व्या कॉलम मध्ये सुरुवातीची 1 सोडायची, ही 14 सोडायची. इथं जसं आपण तिसऱ्या कॉलम मध्ये सोडला 1 सोडून 2ची बेरीज केली. पण 5व्या मध्ये काय करायचं, 1 सोडायचं, 3ची बेरीज करायची. 14 सोडा, 25, 35, 37 ची बेरीज करायली.
त्यानंतर 60 41 10 ची बेरीज करा लिहा. करा मग बेरीज. 25 35 आणि 37 किती येते बेरीज? तर ती बेरीज येईल आपल्याला 97. बरं का? कसं 25 35 37 97 वाली बेरीज. नंतर 60 41 आणि 10 यांची बेरीज केली तर ती बेरीज भेटेल आपल्याला 111. नंतर काही संख्या येते खाली नाही. बघा 5वा कॉलम परत सांगतो. 5व्या कॉलम मध्ये काय करायचं? दिलेली जे काही फ्रिक्वेन्सी आहेत त्या 5व्या कॉलम मध्ये 3 ची बेरीज करायची. पण कशी बेरीज करायची? पहिली एक फ्रिक्वेन्सी जी आहे 1 नंबरच्या कॉलम मधली 14 ती सोडायची आणि नंतर 3 ची बेरीज करायची. म्हणजे 25 35 37 लिहिलं 97, 60 41 10 लिहिलं 111. आता खाली संख्या आहेत का नाही? ठीक आहे मग सोडून दे. आता पुढे 6व्या कॉलम मध्ये काय करायचं? तर 6व्या कॉलम मध्ये काय करायचं? 2 फ्रिक्वेन्सी पहिल्या सोडायचं आणि 3 ची बेरीज करायचं. कसं? तर बघा हे 14 आणि 25 सोडून द्या. इथं कसं करायचं? 1 सोडाल पण हे 6वा कॉलम तयार करते वेळेस 2 सोडायचं सुरुवातीच्या आणि 3 ची बेरीज करायची. मग करा काय येईल? 14 25 सोडा. त्यानंतर काय येईल बेरीज? 35 37 आणि 60 ची बेरीज करा आणि लिहून घ्या. किती येते बेरीज? तर ती येते बेरीज 132. बर का? कसं? 35 37 60 यांची बेरीज 132 भेटते. आता 41 आणि 10 ला तिसरा जोडीदार आहे का? नाही ना. मग तिसरा जोडीदार नाही सोडून दे. ठीक आहे. हे लक्षात. अशा पद्धतीने काय ग्रुपिंग मेथड नुसार आपल्याला अगोदर मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सीचे हे करून जोड्या तयार करून घ्यावं लागते. टोटल रकमा थोडक्यात सांगतो. एम घ्या. टोटल फ्रिक्वेन्सीचे 6 कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये 1 नंबरच्या दिलेली फ्रिक्वेन्सी जशी तशी लिहून घ्या. दुसऱ्या फ्रिक्वेन्सीच्या 2 फ्रिक्वेन्सी मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये काय करा? 2 ची बेरीज करा लिहून घ्या. तिसऱ्यामध्ये काय करा? 1 सोडा आणि 2 च्या बेरजा करून लिहून घ्या. चौथ्यामध्ये काय करा? सुरुवातीपासून 3 च्या बेरजा करा आणि लिहून घ्या. 5व्यामध्ये काय करा? 1 सोडा आणि 3 च्या बेरजा करा आणि लिहून घ्या. त्यानंतर 6व्यामध्ये काय करा? पहिल्या 2 सोडा आणि 3 च्या बेरजा करत राहा. आता इथं 7च संख्या आहेत म्हणून ठीक आहे. आता समजा आणखी पुढे असते तर आणखी आपल्याला वाढवत जावं लागते. हे लक्षात. अशा पद्धतीने आता हे झालं. आता ह्याच्यावरून हे तयार केलं जातं. कसं? तर बघा आता हे मेजरमेंट जशी आली तशी लिहून घ्या अगोदर. 15 25 35 45 55 65 आणि 75 असे घेतले लिहून. ठीक आहे. काय मेजरमेंट घेतले लिहून. आता हे 6 कॉलम तयार केले टोटल केले. त्याचं काय? तर बघा हे जे काही फ्रिक्वेन्सीचे 6 कॉलम आहेत याच्यावरून त्यामध्ये राईट करायचे. कसं? तर बघा हे जे काही 1 नंबरचा कॉलम आहे सर्वात मोठी संख्या बघा कोणती आहे? 14 25 35 37 60 41 10 60 आहे. बरोबर. 60 ही कोणत्या मेजरमेंटची आहे? 55 ही मेजरमेंट आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी 60 आहे. बरोबर. म्हणजे 60 ही कोणत्या मेजरमेंटची आहे? 55 ची आहे. मग काय करायचं? त्या 55 पुढे यायचं आणि राईट करायचं. कारण सर्वात मोठी संख्या बघितली आपण 1 नंबरच्या कॉलम मध्ये कोणती आहे? 60. 60 ही कोणत्या मेजरमेंटची आहे? 55. म्हणून 55 पुढे एकदा राईट केलं. मोड काढणं. बरं का? हे ग्रुपिंग मेथड. नंतर अनालिसिस टेबल. अनालिसिस टेबल एकदम सोपा. हे बी सोपा आहे समजल्यावर. बरं का? आणि हे अनालिसिस टेबल फक्त राईट करायचे आणि तो मोजून घ्यायचे. मग राईट केलेले बघितलं. पहिल्या ह्याच्यात सर्वात संख्या मोठी 60 55 मेजरमेंटची. दुसऱ्या कॉलम मध्ये या सर्वात मोठी संख्या 39 72 101. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 101 आहे. पण आता 101 2 ह्याची बेरीज आहे. बरोबर. कोणत्या 2 ह्याची बेरीज आहे? 60 आणि 41 ची बेरीज आहे. 60 आणि 41 बेरीज 101 आहे. सर्वात मोठी ह्याच्यात बघायचं 39 72 101. सर्वात मोठी 101. 101 आता 60 आणि 41 ची बेरीज आहे. आता हे 60 कोणत्या मेजरमेंटची आहे? 55. आणि 41 कोणत्या मेजरमेंटची आहे? 65. मग अशा वेळेस काय करायचं? दोन्हीला बी राईट करायचं. कोणतं? अगोदर ही 60 कशाची आहे? 55 ची. म्हणून 55 च्या पुढे 1 राईट. 41 कशाची आहे? 65 ची. म्हणून इथला 2 नंबरचा कॉलम घेतला की इथं 2 नंबर मध्ये राईट करायचं. बरं का? काय करायचं? सर्वात मोठी संख्या बघा 101 आहे. 101 आहे पण 2 संख्येची बेरीज 101 आहे. मग त्या 2 संख्येच्या मेजरमेंटला राईट करायचं.
60 ची मेजरमेंट आहे 55, 41 ची मेजरमेंट आहे 65. राईट करा मेजरमेंट मध्ये झालं. तिसऱ्या याच्यामध्ये या तसंच. तिसऱ्या याच्यामध्ये आल्यावर 60, 97, 51. सर्वात मोठी संख्या किती आहे? 97 आहे. बरोबर. आता 97 तिसऱ्या कॉलम मध्ये काय केलं जाते? तिसऱ्या कॉलम मध्ये काय केलं जाते? 1 सोडून 2 ची बेरीज करत होतो आपण. बरोबर. मग 60, 97 आणि 51. सर्वात मोठी संख्या 97 भेटली. आता 97 पण बेरीज एकाचीच आहे का? नाही. हे इथं असं दिले म्हणजे दोन्हीची बेरीज आहे. 37 आणि 60 ची बेरीज आहे 97. 37 कोणत्या संख्येची आहे मेजरमेंट? म्हणजे 37 ची मेजरमेंट किती आहे? 55. ठीक आहे. 55 ला एकदा राईट करून घ्या. बरोबर आहे का? 55 नाही ना. 37 ची मेजरमेंट आहे 45. 45 ला राईट करून घ्या. तिसऱ्या कॉलम मध्ये इथला तिसरा घेतला की इकडे तिसऱ्या राईट करायचं. हे तिसरा कॉलम राईट. बरं का? त्यानंतर 37 ची राईट केली, 45 पुढे राईट केलं कारण 45 मेजरमेंटची 37 फ्रिक्वेन्सी. आता 60 कशाची आहे? 55 ची. मग 55 पुढे राईट करा. हे लक्षात. पुढच्या कॉलम मध्ये चौथ्यामध्ये या. इथं चौथ्यात आला की इकडे चौथ्यात राईट करायचं. इथलं 5व्यात आला की इकडे 5व्यात राईट करायचं. हे लक्षात. आता चौथ्यामध्ये या. 74, 138. सर्वात मोठी संख्या काय आहे? 138 आहे. बरोबर. आता चौथ्या याच्यामध्ये काय करत होतो आपण? 3 मेजरमेंट 3 फ्रिक्वेन्सीची बेरीज करत होतो. बरं का? हे 3 फ्रिक्वेन्सीची बेरीज करून लिहिल्या. 138 आले. आता सुरुवातीपासून 3 ची आहे. बरोबर. 14, 25, 35 याला 74, 37, 60, 41 हे 138 आहे. आता 138 कोणत्या फ्रिक्वेन्सीची आहे? 37, 60, 41 ची बेरीज आहे किती? 138. आता मग 37 कोणत्या मेजरमेंटची आहे? 45. म्हणजे 45 पुढे राईट करा. त्यानंतर 60, 55 ची राईट करा. त्यानंतर 41, 65 ची. 65 पुढे राईट करा. ठीक झालं. पुढे आता 5व्या कॉलम मध्ये 97 आणि 111. सर्वात मोठी संख्या. इथला 5वा कॉलम म्हणलं की इथंही 5वा. 97 आणि 111 तर 111 मोठी आहे. बरोबर. आता 111 5व्या मध्ये काय केलं जाणार आहे? पहिली फ्रिक्वेन्सी ही सोडून दिली होती 14 आणि 3 ची बेरीज केली. ठीक आहे. मग हे 97 बघा. 25, 35, 37 हे 97 आलं. आता त्याच्या खाल्ल्या 60, 41, 10 यांची बेरीज किती येते? 111. मग 60 चे मेजरमेंट काय आहे? 60 ची 55. मग 55 पुढे राईट. त्यानंतर 41, 65 ची. 10, 75 ची राईट. 75 लक्षात. 5वा कॉलम. 6व्या कॉलम मध्ये 132 आहे. तसंच 132 एकच संख्या आहे. व्हेरी गुड. आता मग 132 बघा. 6व्या कॉलम मध्ये काय केलं जात होतं? पहिल्या 2 फ्रिक्वेन्सी सोडून दिल्या होत्या 14 आणि 25. हे लक्षात. आणि मग तयार करून घेतो 3 ची बेरीज करून. 132 3 याची बेरीज आहे 35, 37, 60 यांची बेरीज आहे 132. मग 35 जी काही फ्रिक्वेन्सी आहे कोणत्या मेजरमेंटची आहे? 35 ची. मग 35 च्या समोर राईट करा. 6व्या कॉलम मध्ये हे 35 पुढे राईट. त्यानंतर 37 45 ची आहे. 45 पुढे राईट. त्यानंतर 60 55 ची आहे. 55 पुढे राईट. झालं. 3 लाईक केलं राईट. आता काय करायचं? शेवटच्या कॉलम मध्ये इथल्या तर झाल्या. मग आता शेवटच्या कॉलम मध्ये काय करायचं? टोटल मध्ये ह्या मोजून घ्यायचं. आता ह्याच्यामधले किती राईट केले ते फक्त मोजून घ्यायचं. 15 आहे का? नाही. 25 पुढे राईट आहे का? नाही. 35 पुढे आहे का राईट? आहे ना एक वेळेस. मग एक वेळेस. ठीक आहे. त्यानंतर 45 पुढे किती राईट आहे? 1, 2, 3. ठीक आहे 3. त्यानंतर 55 पुढे 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर 65 पुढे 1, 2, 3. 3 तर 3. 75 पुढे 1. ठीक आहे 1. हे लक्षात. हे सर्व करून घ्यायचं. अनालिसिस टेबल मध्ये राईट करायचं. काय राईट करायचं? हे आधी ह्याच्यावरून टिक करून घ्यायचं. बरं का? त्यानंतर मोजायचं ते. हे लक्षात. आणि मोजून लिहून घ्यायचं किती वेळेस आहे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे त्या टोटल मध्ये? 6 आहे का? बरोबर. किती वेळेस म्हणजे हे सर्वात मोठी संख्या 55 आहे. बरोबर. आता हे 6 याच्यामध्ये सर्वात मोठी ही आहे. पण सर्वात जास्त टिक कोणत्या ह्याच्या पुढे आले? 55 पुढे 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर.
आणि ते किती वेळेस आले 6 वेळेस. मग झड इथं लिहायचं. मग झड बरोबर हायेस्ट, झड बरोबर हायेस्ट आयटम इन अनालिसिस टेबल. काय घ्यायचं? झड बरोबर हायेस्ट आयटम इन अनालिसिस टेबल. हे बघितलं सर्वात मोठी 6 आहे. मग काय घ्यायचं? झड बरोबर हायेस्ट आयटम इन अनालिसिस टेबल. झड बरोबर किती वेळेस आले? हायेस्ट आयटम कोणता आहे? मग 55 आहे ना. किती वेळेस आलाय? 6 टाइम्स आहे. मग घ्यायचं झड बरोबर 55 हे लक्षात. आणि कंसामध्ये घ्यायचं मग किती टाइम आहे? तर 6 टाइम्स. झड बरोबर हायेस्ट आयटम इन अनालिसिस टेबल. अनालिसिस टेबल मध्ये हायेस्ट आयटम कोणता आहे? म्हणजे जास्तीत जास्त वेळ आलेला 55 आलाय. 55 पुढे जास्त राईट आहे 6 वेळेस. मग झड बरोबर 55 कंसात 6 टाइम्स. 6 वेळेस आहे ना. 6 टाइम्स. अशा पद्धतीने काय करायचं? अनालिसिस टेबल काढून घ्यायचं. लक्षात. अनालिसिस टेबलवरून किंमत इथे. हे म्हणजे तुमचं काय असते? तर ही असते तुमचं मोड. बर का. हे डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये मोड काढताना ग्रुपिंग मेथड आणि अनालिसिस टेबल काढावं लागते. ग्रुपिंग मेथडूनच अनालिसिस टेबल काढला जातो. म्हणजे फ्रिक्वेन्सी आहेत प्रत्येक कॉलम मध्ये बघायचं मोठ्या मोठ्या कोणत्या आहेत ग्रुप मेथड मध्ये, आणि ते अनालिसिस टेबल मध्ये टिक मार्क करायचं. त्यांच्यासमोर सर्वात मोठी संख्या बघायची किती, म्हणजे कोणत्या संख्येपुढे सर्वात जास्त वेळा टिक झालेला आहे ती संख्या म्हणजे तुमचे झड बरोबर म्हणजे मोड बरोबर हायेस्ट आयटम इन अनालिसिस टेबल. झड बरोबर 55 किती वेळेस? 6 टाइम्स वेळेस. बरं लक्षात. हे झालं मोड. मग अशा पद्धतीने या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये मीन या पद्धतीनं, नंतर मीडियन या पद्धतीनं आणि मोड या पद्धतीनं काढलं जातं. तर पुढल्या लेक्चर मध्ये असाच एक प्रॉब्लेम घेणार आहात. ओके.